हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण सर्वांचे स्वागत आहे आमच्या सत्संगामध्ये. तर आपण आधी भजन गाऊया, नंतर कथा होती. जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी. जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन व्रज रंजन, यशोदानंदन व्रज रंजन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी. जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी. जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन व्रज रंजन, यशोदानंदन व्रज रंजन, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी. जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी. जय राधा माधव कुंज विहारी. कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन की जगत गुरु श्री प्रभुपाद की, ग्रंथराज भागवत महापुराण की, श्रीमद् भगवद गीता की, समवेत गौ भक्त वृंद की, श्री श्री राधा गिरिधर भगवान की.
निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। पुनश्च आपले स्वागत आहे आजच्या साप्ताहिक सत्संगामध्ये। आपण भगवद्गीतेचा जो 11वा अध्याय आहे विश्वरूप दर्शन योग तो वाचतोय। तर आपणा सर्वांना भगवंताचं जे विश्वरूप आहे त्याचं दर्शन या 11व्या अध्यायात भगवद्गीतेमध्ये होतं। आणि भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन त्याचं दर्शन घडवलं होतं। आणि आपण सुद्धा ते दिव्य दर्शन भगवद्गीतेमधून ऐकून घेऊ शकतो। आपल्या डोळ्यांनी जे भगवंताचं दर्शन आहे ते पण काही वेळेस असं वाटतं की फक्त छोटी मूर्ती आहे, छोटा एक बस रूप आहे असं वाटतं। आपल्या डोळ्यांना ते अनुभूती होत नाही की साक्षात भगवंत आहे। जसं चैतन्य महाप्रभूंचा भाव काय असायचा, प्रतिमा नाही तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन, तुम्ही साक्षात श्यामसुंदर कृष्ण आहात, तुम्ही केवळ फोटो किंवा मूर्ती नाही आहे। तर ह्या 11व्या अध्यायामध्ये सुरुवात जी होते ती अशी होती की जो अर्जुन आहे त्याला भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये ज्याचं नाव आहे विभूती योग, भगवंतांचे ऐश्वर्य, भगवंतांचे विभूती, ते जे सांगितले आहे की ह्या जगात जे काही उत्तम, जे काही महान आहे ते मी आहे, ते माझा एक शक्तीचा अंश आहे असं ज्ञान दिल्यानंतर अर्जुनाने मग इथं म्हटलेलं आहे, माझ्या मागे म्हणा अर्जुन उवाच मद अनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संगीतम यत्त्वया उक्तं उचस्तेन मोहो अयं विगतो मम। अर्जुन म्हणाला, या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहे, जे ज्ञान दिलं आहे ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे। पुढे म्हणतात, हे कमलनयना, जीवांच्या उत्पत्ती आणि विनाशाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूतीही झाली आहे।
पुढे म्हणतात, हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्यासमोर पाहत असलो तरीही या भौतिक जगात तुम्ही कसे प्रवेश केला आहे हे मी पाहू इच्छितो. मला तुमचे ते विश्वरूप पाहण्याची इच्छा आहे. हे प्रभो, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते मला आपले अनंत अमर्याद असीम विश्वरूप दाखवा. आणि मग भगवंत म्हणतात, हे अर्जुना, हे पार्था, आता माझे ऐश्वर्य पहा. अलौकिक आणि नाना रंगांनी युक्त अशी माझी हजारो रूपे पहा. हे भरतश्रेष्ठा, आदित्य, वसु, रुद्र आणि अश्विनी कुमारांच्या विविध रूपांना आणि इतर सर्व देवी देवतांना या ठिकाणी पहा माझ्यामध्ये. यापूर्वी कोणत्याही मनुष्याने कधीच न पाहिलेल्या किंवा न ऐकलेल्या अनेक अद्भुत रूपांना पहा. हे अर्जुना, तू जे काही पाहण्याची इच्छा ठेवतोस ते आता माझ्या ह्या देहामध्ये पहा, म्हणजे विश्वरूपामध्ये. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यामध्ये तुला जे काही पाहायची इच्छा असेल ते सर्व काही हे विश्वरूप दाखवू शकते. संपूर्ण चराचर या एका ठिकाणी आहेत, परंतु तू तुझ्या वर्तमान डोळ्यांनी मला पाहू शकत नाही. म्हणून मी तुला दिव्य दृष्टी प्रदान करतो. त्यानंतर तू माझे योग ऐश्वर्य पहा. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी आपले विश्वरूप अर्जुनाला दाखवले. आणि मग तिथं म्हटलं आहे, अर्जुनाने त्या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य डोळे, असंख्य अद्भुत दृश्य पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झाले होते. या विश्वरूपाने दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या देहाला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच काही अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचितच त्यांचे तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची तुलना करू शकेल. त्यावेळी अर्जुनाने भगवंतांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपं पाहिली. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या देहामध्ये एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर सर्व जीवांना पाहतो. कमल असनावर ब्रह्मलोकामध्ये कमल असनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान शंकर, सर्व ऋषीमुनी आणि अलौकिक सर्पांना म्हणजे साप, नागांना मी तुमच्या देहामध्ये पाहत आहे. हे विश्वेश्वर, हे जगन्नाथ, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे म्हणजे पोट, मुख आणि नेत्रांना पाहत आहे. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य आणि अंत काहीही दिसत नाही. तुमचे हे रूप अत्यंत तेजस्वी असल्याने ते पाहणे डोळ्यांना कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नीप्रमाणे किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापले आहे. तरीही अनेक मुकुट गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान रूप मी सर्वत्र पाहत आहे. तुम्ही हे खूप महत्त्वाचं आहे की भगवान अर्जुन काय बघतोय, अर्जुन काय म्हणतोय, तुम्ही परम, आद्य, अक्षर, ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य आहात. तुम्ही ह्या संपूर्ण विश्वाचे परम, सर्वोच्च आश्रयस्थान आहात. तुम्ही अविनाशी आणि पुरातन
सनातन आहात. तुम्हीच शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान जगन्नाथ आहात, हे माझे मत आहे. तुम्ही आदी, मध्य आणि अंत रहित आहात. भगवंताचा काही आदी अंत नाही आहे. तुमचा महिमा अगाध अनंत आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य तुमचे डोळे आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्यापल्या आहेत. हे महात्मन, हे भगवान, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत. सर्व देवतागण तुम्हाला शरणागत होऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती स्वस्ती, कल्याण असो असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करीत आहेत. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वेदेव, अश्विनी कुमार, मरुद्गण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्धदेवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. हे सर्वव्यापी विष्णू, हे जगन्नाथ, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही, आकाशास भिडलेली तुमची वासलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन घेऊ शकत नाही. हे देवादिदेव, हे जगन्नाथ, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुमची मृत्यूरूपी प्रज्वलित मुखे आणि अकराळ विकराळ भयंकर दाढा पाहून मी माझे संतुलन घेऊ शकत नाही. सर्व बाजूने मी गोंधळलो आहे. तर अर्जुनाने भगवंताचं विश्वरूप पाहिल्यानंतर हा अनुभव केला. आणि आता जो श्लोक घ्यायचा आहे तो शेवटचा श्लोक आपण घेऊया. 11व्या अध्यायाचा 55वा श्लोक, जो आजचा विषय आहे. माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. मत्कर्म कृत मत्परमो, मत्कर्म कृत मत्परमो, मद्भक्ता संगवर्जितः, मद्भक्ता संगवर्जितः, निर्वैरा सर्वभूतेषु, निर्वैरा सर्वभूतेषु, यः स मामेति पाण्डवः, यः स मामेति पाण्डव, मत्कर्म कृत मत्परमो, मद्भक्ता संगवर्जितः, निर्वैरा सर्वभूतेषु, यः स मामेति पाण्डव. शब्दार्थ. मत्कर्मकृत, म्हणा सगळे, मत्कर्मकृत, माझे कर्म करण्यामध्ये संलग्न झालेला. मत्परमा, मला सर्वोत्तम परमश्रेष्ठ मानून. मद्भक्ता, माझा भक्त. संगवर्जिता, सकाम कर्म आणि तर्कवाद यातून मुक्त. निर्वैरः, शत्रुरहित. सर्वभूतेषु, सर्व जीवांमध्ये. यह, जो, सह, तो, माम, मला, येती, प्राप्त होतो, पांडव, हे अर्जुना. अनुवाद तात्पर्य श्री प्रभुपाद की जय. हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध प्रेममय भक्ती सेवामध्ये संलग्न होतो, जो माझ्यासाठी कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम ध्येय लक्ष्य मानतो आणि सर्व जीवांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. तात्पर्य. ज्याला आध्यात्मिक जगतातील सर्वोच्च श्रीकृष्ण लोकामधील
परमपुरुष भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून घ्यायची इच्छा आहे, त्याने परमपुरुषांनी स्वतः सांगितलेल्या आदेशांचे पालन केले पाहिजे. त्याला भगवंतांची प्राप्ती पाहिजे, त्याने काय केलं पाहिजे? भगवंताच्या आदेशाचे पालन केले पाहिजे. म्हणून या श्लोकाला भगवद्गीतेचे सार म्हटले जाते. भौतिक जगात स्वामित्व प्रभुत्व गाजविण्याच्या हेतूने जे भौतिक जगामध्ये रत झाले आहेत किंवा बिझी आहेत, युक्त आहे आणि ज्यांना वास्तविक आध्यात्मिक जीवनाचे ज्ञान नाही, त्या बद्दल जीवांना मार्गदर्शन करण्यासाठी हा भगवद्गीता ग्रंथ आहे. हे आपल्यासाठी आहे. आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे आणि परमपुरुषाशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे ज्ञान आपल्याला कसे होऊ शकेल हे सांगणे आणि आपण स्वधामी भगवद्धामात परत कसे जाऊ शकतो हे शिकवणे हा भगवद्गीतेचा उद्देश आहे. आता या श्लोकामध्ये याचेच ज्ञान दिले गेले आहे. ज्यायोगे मनुष्य भक्तीमध्ये सफल होऊ शकतो. कर्माविषयी सांगायचे तर मनुष्याने पूर्ण शक्तीने कृष्ण भावनाभावित कर्म केले पाहिजे. भक्तिरसांग सिंधूमध्ये सांगितल्याप्रमाणे अनासक्तस्य विषयान् यथा अहम् उपयुज्यतः निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यम उच्यते. भगवान श्रीकृष्णाशी संबंधित असलेल्या कर्माखेरीज इतर कोणतेही कर्म करू नये, म्हणजे सेवा शिवाय दुसरं काही करू नये. यालाच कृष्ण कर्म असे म्हणतात. मनुष्य विविध प्रकारचे कार्य करीत असेल, परंतु त्याने आपल्या कर्मफळावर आसक्त असू नये, तर ते कर्मफल भगवान श्रीकृष्णांना अर्पण केले पाहिजे. का केले पाहिजे अर्पण? आपण सेवक आहोत. भगवंत कोण आहे? स्वामी. तसं समाजात आपण आता काळ बदलला आहे, पण आपली संस्कृती जी आहे ती अशी आहे की मुलं काही कमवून आईवडिलांना द्यायचे. माझा पगार आला, आईकडे म्हणा वडिलांकडे द्यायचे. आता काय होतं? आता तसं होत नाही. आईवडिलांच नाही सोबत तर कोणाला नाही. पण तसं आपण जे आहोत भगवंताचे सेवक आहोत, भगवंताचे मुलं आहोत, म्हणून आपलं जे कर्म आहे ते भगवंतांसाठी असावं. जसं गीतेमध्ये भगवंतांनी जे म्हटलं आहे की यत् करोषि यदश्नासी यद जोषि तदासी यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. की आपण जे काही कर्म नव्याद्या सांगितले की आपण जे काही कर्म करतो ते भगवंतांसाठी असलं पाहिजे. का? हे जीवन, हा देह, ह्या जगात जे काही आहे ते भगवंताच्या मालकीचं आहे. आपण जे म्हणतो ना सबका मालिक एक कोणी जो आहे परमेश्वर स्वामी भगवान श्रीकृष्ण जगन्नाथ. उदाहरणार्थ मनुष्य जर उद्योग धंदा करीत असेल तर त्याने तो धंदा भगवंतांसाठी केला पाहिजे. जर भगवान श्रीकृष्ण उद्योगधंद्याचे मालक असतील, बिझनेसचे मालक, तर भगवान श्रीकृष्णांना त्या धंद्याचा नफा दिला पाहिजे. जर एखादा व्यापारी लक्षपती आहे, लाखोपती, तर आणि जर त्याला हे सर्व धन श्रीकृष्णांना अर्पण करायचे आहे तर तो करू शकतो. हे कर्म श्रीकृष्णांसाठी कर्म आहे. स्वतःच्या इंद्रियांसाठी, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी गगनचुंबी इमारत बांधण्याऐवजी तो भगवान श्रीकृष्णांसाठी एखादं सुंदर मंदिर बांधू शकतो आणि अधिकृत शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या विग्रहाची स्थापना करून सेवेची व्यवस्था करू शकतो. हे कृष्ण कर्म होय. मनुष्याने आपल्या कर्मफलावर आसक्त असू नये, तर कर्मफल हे भगवान श्रीकृष्णांना अर्पण केले पाहिजे आणि भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या नैवेद्याचे म्हणजे प्रसादाचे ग्रहण करा, प्रसाद रूपाने ग्रहण करावे. जर एखाद्याने भगवंतांसाठी विशाल मंदिर बांधले आणि श्रीकृष्णांच्या विग्रहाची स्थापना केली तर तो मनुष्य त्या ठिकाणी राहू शकतो. परंतु त्याने जाणले पाहिजे
की मंदिराचे स्वामी जगन्नाथ भगवान श्रीकृष्ण आहे, यालाच कृष्ण भावना असे म्हणतात. जर कोणाला भगवंतांसाठी मंदिर नाही बांधता आले तर तो ते मंदिर स्वच्छ करू शकतो. ते पण म्हटलं हे सुद्धा कृष्ण कर्म आहे. मनुष्य एखादा बगीचा लावू शकतो, ज्याच्याजवळ जमीन आहे तो त्या जागेमध्ये भगवान श्रीकृष्णांसाठी फुलबाग निर्माण करू शकतो. अशा रीतीने त्या जमिनीचा उपयोग भगवान श्रीकृष्णांसाठी होऊ शकतो. तो तुळशीची रोपे लावू शकतो, कारण तुळशी पत्र भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. मत परमः शब्दाहून जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या परमधामामध्ये त्यांचे सान्निध्य प्राप्त करणे म्हणजे जीवनाची परमोच्च सिद्धी समजतो असा मनुष्य मत परमः. अशा मनुष्याला चंद्र सूर्यलोक किंवा स्वर्गलोक किंवा ब्रह्मांडातील अत्युच्च ब्रह्मलोकात सुद्धा जाण्याची इच्छा नसते. आध्यात्मिक जगतात उन्नत होण्याचे ज्याला आकर्षण आहे त्याला ब्रह्मज्योतीसुद्धा विलीन होण्याची इच्छा नसते, कारण त्याला अत्युच्च सर्वोच्च आध्यात्मिक जगतामध्ये जे श्रीकृष्ण लोक आहे गोलोक वृंदावनात जायची इच्छा असते. भगवान श्रीकृष्णांच्या धामाची ज्याला ज्ञान आहे त्याला इतर कोणत्याही लोकाचे आकर्षण नसते. मदभक्त या शब्दाहून जो पूर्णपणे भक्तीमध्ये विशेष करून श्रवण कीर्तन स्मरण अर्चन पादसेवन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन या नवविध भक्तीचा संलग्न होतो. यापैकी कोणत्याही एका सेवेने जीवन परिपूर्ण होते. शेवटचा मुद्दा की संग वर्जिता हा शब्द महत्त्वपूर्ण आहे. जे लोक भगवान श्रीकृष्णांचे विरोधक आहेत त्यांच्या संगतीचा त्याग केला पाहिजे. जे कृष्णाचे भक्त नाही आहे, केवळ नास्तिकच कृष्णांचे विरोधक आहे असं नव्हे तर जे सकामकर्मी आहे आणि जे तर्कवादी आहेत, जे भगवंतांची भक्ती मानत नाही, त्यांचा आपण त्याग केला पाहिजे. मी त्याला संगती नाही घेतली पाहिजे. अन्याभिलाषिकाशून्यं ज्ञान कर्मादि अनाहृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनं भक्ती उत्तमा. या श्लोकामध्ये श्रील रूप गोस्वामी सांगतात की जर कोणाला अनन्य भक्ती करावायची असेल तर त्याने सर्व भौतिक दोषातून मुक्त होणे आवश्यक आहे. जे तर्कवादी आहेत आणि जे सकाम कर्म करण्याच्या अधीन आहेत त्यांच्या संगतीतून मनुष्याने मुक्त असले पाहिजे. जेव्हा अशा कुसंगतीतून आणि भौतिक इच्छातून मुक्त व्यक्ती होतो आणि अनुकूलतेने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचे पालन करतो त्याला शुद्ध भक्ती म्हटले जाते. अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य भजन. मनुष्याने भगवान श्रीकृष्णांचे चिंतन केले पाहिजे आणि श्रीकृष्णांसाठी प्रतिकूल रूपाने नव्हे तर अनुकूल रूपाने कार्य केले पाहिजे. कृष्ण भक्त प्रत्येकाशी मित्र भावनेने वागतो, म्हणूनच म्हटले जाते की तो शत्रू रहित आहे असतो. कृष्ण भावनावादी व्यक्ती जाणतो की केवळ कृष्ण भक्तीच मनुष्याला जीवनाच्या सर्व समस्यातून मुक्त करू शकते. याचा त्याला वैयक्तिक अनुभव असतो आणि म्हणून त्याला या कृष्ण भावनेचा मानव समाजात प्रचार करण्याची इच्छा असते. भगवत भावनेच्या प्रचारासाठी ज्या भगवत भक्तांनी आपले प्राणही संकटात टाकले अशा भक्तांची अनेक उदाहरणे इतिहासामध्ये आढळतात. या बाबतीत प्रसिद्ध उदाहरण हे येशू ख्रिस्ताचे आहे. अभक्तांनी येशू ख्रिस्तांना क्रुसावर चढवले, परंतु भगवत भावना प्रचार करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाचीही आहुती दिली. त्याचप्रमाणे भारतात सुद्धा हरिदास ठाकूर, प्रल्हाद महाराज, अशी तुकाराम महाराज, नामदेव महाराज अशी अनेक उदाहरणे आढळतात. भगवत भक्त का बरे आपले प्राण याप्रमाणे संकटात घालतात, तर केवळ कृष्ण भावनेचा प्रचार करण्याचीच त्यांची इच्छा असते आणि असा प्रचार करणे अत्यंत कठीण असते. कृष्ण भावनाभाविक मनुष्य जाणतो की भगवान श्रीकृष्णांशी असलेल्या शेवटचं महत्त्वाचं आहे, भगवान श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या शाश्वत संबंधाच्या विस्मृतीने आपण दुःखी होतो विसरल्यामुळे. म्हणून आपण
म्हणून आपल्या बांधवांना सर्व भौतिक समस्यातून मुक्त करणे म्हणजे मानव समाजाचे सर्वोत्तम कल्याण आणि सेवा आहे. अशा रीतीने शुद्ध भक्त हा भगवत सेवेमध्ये युक्त असतो. आता आपण कल्पना करू शकतो की जे भक्त भगवान श्रीकृष्णासाठी आपले जीवनसुद्धा धोक्यात घालतात त्यांच्याविषयी भगवान श्रीकृष्ण किती कृपाळू असतील. म्हणून देहत्याग केल्यानंतर अशा व्यक्तींचा सर्वोच्च धामामध्ये गोलोक वृंदावनात प्रवेश हा निश्चित असतो. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनान् सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना रघुनाथान्वितं तं सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्णकरुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेशा गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्तकाञ्चना गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेमप्रदाय कृष्णाय कृष्ण चैतन्य नामे गौरतसे नमः. नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे पुनश्च स्वागत आहे आपल्या. आपण भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायातून काही भाग वाचला. माझा उद्देश हा होता की आपल्याला समजावं की भगवद्गीतेमध्ये संपूर्ण ज्ञान आणि भगवंत कसा आहे, कुठे आहे, कोण आहे याचा अनुभव येऊ शकतो. काही लोक म्हणतात कुणी बघितलंय. त्या गाढवांना माहीत नाही. असंख्य लोकांनी बघितलं भगवंत. असंख्य लोकांनी बघितलं. भगवत धामामध्ये वैकुंठामध्ये अनंत कोटी वैष्णव भक्त आहे. म्हणतो ना अनंत कोटी वैष्णव भक्त वृंद की जय. या गाढवांना फक्त माहीत नाही आहे, बाकी सगळ्यांना माहिती आहे. ये तो सच है कि भगवान है, माता पिता उसकी पहचान, त्वमेव माताचे पिता त्वमेव बंधु सखा. सगळ्या जगाचा माता पिता कुणी आहे. आणि याचं प्रमाण पांडव, व्यासदेव, असंख्य ऋषीमुनी, देवल, नारद मुनी, ब्रह्मदेव, महादेव, हनुमानजी, असंख्य भगवंताचे कोटी कोटी भक्त आहेत. फक्त जे पापी आहे, जे अपराधी आहे, गुन्हेगार जे आहे, जे कैदी या जगामध्ये जेलमध्ये, त्यांना दिसत नाही की मी कुणाचा आहे. कुणी जर असं म्हटलं माझा कोणी बापच नाही आहे, माझे कोणी मायच नाही आहे,
मग तो कोण असेल? अनाथ. असं होतच नाही की मायबापाशिवाय कोणी जन्म घेईल, असं होतच नाही. पण जो असं म्हणतो मी मानत नाही, माझा कोणी बाप नाही आहे, माझी कोणी माय नाही आहे, तो कोण आहे? गाढव किंवा पापी आहे, जो आपल्या माता पित्याला मानत नाही. आपण जे समजतो की आपण जे आहोत हा देह नसून देहामध्ये जो जीव आहे, तो जीव आहे जो सदैव जगण्याची इच्छा ठेवतो, तो सदैव आनंद घेण्याची इच्छा ठेवतो, ज्याला आजार नको आहे, म्हातारपण नको आहे, तो जीव कुणाचा तरी आहे, तो त्याला जीवाचा कोणी माता पिता आहे. जसा हा देह माता पित्याचा अंश असतो, म्हणून देहामध्ये माता पित्याचे गुण येतात. बघून कळतं हां यांची मुलगी आहे, यांचा मुलगा आहे, याचे भाऊ आहे, याची बहीण आहे. देहाने पण कळतं बघून हां हे भाऊ आहे. तसंच आपण जो जीव आहोत, तो जीवसुद्धा कुणाचा तरी काय अंश आहे. म्हणजे भगवंताने सांगितलं आहे ममैवंशो जीव लोके जीवभूत सनातन मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. तसं लहान बाळाला आई सांगते की मुन्ना हे तुझे पप्पा, बोल पप्पा. तर मुन्ना हां पप्पा पप्पा. असं मुलाला ज्ञान होतं की आपला पप्पा कोण आहे. आईने सांगितल्याशिवाय मुलाला कसं कळणार त्याचा पप्पा कोण आहे, त्याचा बाप कोण आहे. तसंच आपल्याला कसं कळणार आपला बाप कोण आहे. तर गीता सांगते आपला बाप कोण आहे. म्हणजे आपण कोण आहोत ते पण आधी सांगते की आपण हाडा मासाचं शरीर नसून. गाढवाला काय वाटतं? गाढवाला वाटतं की तो गाढव नाही. माकडाला वाटतं की तो माकडच होतो. जो कावळा आहे कावळ्याला वाटतं तो कावळाच आहे, काळा कावळा, सुंदर कावळा. पण मनुष्याला समजू शकतं, मनुष्याला मी हाडा मासाचं शरीर नाही आहे जे सदैव बदलतं आहे, नाशवान आहे, क्षणभंगूर. काही वेळेस असं होतं पाणी ना, जेव्हा पाणी येतं नळाला पाणी येतं, मोटर लावता तिथे लोकांचा जीव गेलेला आहे, शॉक लागणं. आमच्या समाजामध्ये आमच्या नातेवाईकांमध्ये घडलेलं. कपडे कपड्यांना प्रेस करताना, इस्त्री प्रेस करताना तिथे लोकांना शॉक लागून मृत्यू होतो. जेव्हा ढगातून विजा पडतात, काय विजा चमकतात, विजा पडतात, तिथे लोकांचा गावोगावी मृत्यू होतो वीज पडल्यामुळे. क्षणामध्ये कवळसावून होतो. ते शरीर अतिशय क्षणभंगूर आहे. म्हणून आपली ओळख, आपण कुणाचे आहोत, आपण कोण आहोत, आपण कुठले आहोत हे समजल्याशिवाय आपल्याला जीवनाचं समाधान नाही भेटणार, जीवनाची संतुष्टी नाही भेटणार, आनंद नाही भेटणार. त्याला हेच माहीत नाही त्याचा बाप कोण आहे, त्याची माय कोण आहे, तो कोण आहे, तो कुठला आहे, त्याला काय तुम्ही मदत देऊ शकता किंवा काय तुम्ही सुख देऊ शकता, नाही देऊ शकता. अशा व्यक्तीला जगातलं खाऊन पिऊन सगळं असून सुद्धा अशांती, असमाधान मिळते. का? तो अनाथ आहे. कोण आहे? अनाथ, अज्ञानी आहे, त्याला ज्ञान नाही. म्हणून भगवान जगन्नाथ स्वतः येतात ह्या जगामध्ये. काय तर सांगण्यासाठी तुमचा नाथ मी आहे, तुमचा मायबाप मी आहे, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ मी आहे. मी तुमचा नाथ आहे, मी तुमचा पालक आहे, मी तुमचा सर्व काही आहे. आणि तुमचं सुख माझ्या जवळ आहे. विठोबासुद्धा पंढरपूरमध्ये जे उभे आहेत, विठोबा पांढरमध्ये भगवान उभे आहेत, ते सुद्धा हेच दाखवत आहे की तुमचं सुख माझ्याजवळ आहे. जसं मुलांचं सुख आईवडिलांचं जवळ असतं, तसं आपल्या सर्व जीवांचं सुख आपण जे वाचलं, अर्जुन जे सांगतायत भगवंतांना, तुम्ही जगन्नाथ, जगन्निवास, तुम्ही देव, विश्वनाथ सर्व काही आहात. असंख्य देवता, असंख्य ऋषी मुनी तुमची शरण घेत आहेत.
म्हणजे चरणी प्रणाम करत आहेत. या ब्रह्मांडात जे काही आहे, देवता, असुर आणि यक्ष, राक्षस, पितृगण, सिद्धगण, रुद्र, वसु, आदित्य, सर्व गंधर्व जे काही आहे ते भगवंतांची सेवा करतात. आणि ते भगवान जगन्नाथ आपल्या 40 गावामध्ये पुढच्या रविवारी एक सुंदर रथामध्ये बसून सर्व 40 गावांकरांना कृपा दर्शन देणार आहेत. जगाचे नाथ. जर प्रधानमंत्री आईचं म्हटले प्रधानमंत्री, तर किती मोठा त्यासाठी बंदोबस्त आणि किती मोठी व्यवस्था होते. तर जगाचा नाथ भगवान जगन्नाथ, जो आपला पण नाथ आहे, आपला माता पिता आहे, आपला स्वामी जगन्नाथ स्वामी, नयन पथगामी, नयन पथगामी भव तुम्ही. जगन्नाथ स्वामी जे आपले स्वामी आहे, जगाचा मालक आपला पण आहे, हे ज्याला समजतं तो या उत्सवाने मोठा उत्साही होईल, उत्साही आनंदी होईल की माझा उत्सव आहे, माझा उत्सव आहे, माझं फंक्शन आहे, माझा प्रोग्राम आहे. आणि त्याला मग जे काही शक्य आहे तुला आनंद घेऊ शकतो, भाग घेऊ शकतो, सेवा घेऊ शकतो. आणि आपलं जीवन जे आहे सफल, आपलं जीवन सफल बनवू शकतो. जर जगाचा नाथ आपल्याला भेटला तर काय कमी पडणार नाही, काही कमी पडणार. आपली माता कोण आहे? आपली माता महालक्ष्मी आहे. हे जगाचं जे कागदाचं पैशाचं जे धन आहे ते जळून जातं काही वेळेस. कोणी फाडून टाकतं, कोणी त्याला पाण्यात बुडवून टाकतं. शून्य किंमत त्याची, क्षणात त्याचं महत्त्व शून्य होतं. पण ज्याला भगवंताची सेवारूपी धन भेटलं, सेवाधन, ते धन कोणीच नष्ट करू शकत नाही, कोणी काढून घेऊ शकत नाही. मृत्यूसुद्धा ते धन काढून घेऊ शकत नाही. बाकीचं धन जे आहे, देहाची शक्ती, पैशाची शक्ती, सत्ता, पदाची शक्ती, जगाची सगळी शक्ती निघून जाते मृत्यूच्या वेळेस. पण ज्याने सेवा केली आहे, ज्याने आपलं जीवन सेवा म्हणून भगवंताच्या चरणी अर्पण केलं आहे, आणि जे जगले सेवा म्हणून, सोडायचं काहीच नाही. फक्त समजून घ्यायचं आहे की आपलं कुटुंब, आपलं जीवन, आपलं समाज, या जगात जे काही आहे ते भगवंताचं आहे, आपण भगवंताचे आहोत. हे जाणून आपण ते सेवा म्हणून करायचं बस. आपलं जीवन खूप सोपं होतं त्याने. भक्ती ही काही सोडण्याची गोष्ट नाही आहे, भक्ती ही जोडण्याची गोष्ट आहे. योग, भक्ती योग जोडण्याची गोष्ट आहे. संबंध जोडणे, संबंध. तुमच्याकडे बुद्धी आहे ती जोडा भगवंताच्या सेवेमध्ये. तुमच्याकडे शक्ती आहे, तुमच्याकडे प्रभाव आहे, त्याचा उपयोग घ्या सेवेमध्ये. धन आहे, सेवेत लावा. वेळ आहे, सेवेत लावा. जे काही आहे का, जे काही भेटले आपल्याला ते त्यानेच दिलं आहे, भगवंताने दिलं आहे. ते आहे ना, जय जगदीश हरे. काय कोणतं कसं वेळ? हां नाही हां ओम जय जगदीश, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे. पुढे हां, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. हे जे आहे सत्य आहे की जे काही आहे ते त्याचंच आहे, आणि म्हणून त्याचं म्हणून जर आपण सेवेत लावलं आपलं जीवन सफल आहे. तर येणाऱ्या उत्सवानिमित्त आपण सर्व अतिशय उत्साही आहोत, आपण अतिशय आनंदी आहोत. आणि अनेक भक्त खूप सेवा करत आहेत. काही भक्त मॅनेजमेंट करत आहेत, काही भक्त खूप काही सेवा भोग बनवत आहेत, काही भक्त मडक्यांना सजवत आहेत, रंगवत आहेत, सुंदर सुंदर त्याला रूप देत आहेत. सगळे भक्त उत्साही आहे. फक्त सांगायचं उद्देश आहे की आपण भगवान जगन्नाथ हे आपले आहेत, आपण त्यांचे आहोत हे जाणून जे काही शक्य आहे, आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी,
कॉलनीमधले, ऑफिसमधले, दुकानामधले सर्वांना सांगा. तसं आपल्या लग्नासाठी त्यांना फोन लावू, त्यांना फोन लावू, त्यांना बोलवू, त्यांना बोलवू. तसं जगन्नाथ येतो आहे, जगन्नाथ येत आहे, जगाचा नाथ येतो आहे हे जाणून आपण खूप आनंद घेऊ शकतो, खूप आपण उत्साही असू शकतो आणि आपलं जीवन सफल बनवू शकतो. खूप धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर यथाशक्ती यथासंभव सर्वांनी त्या उत्साहामध्ये भाग घ्या. तुम्हाला दिव्य अनुभव होईल आणि जीवन तुमचं धन्य वाटेल. हरे कृष्ण. जगन्नाथ बलदेव सुभद्रा की जय. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर सर्वप्रथम आपण निष्क्रेस जगन्नाथ यात्रा प्रभूजींचं आपल्या वैष्णव पारंपरिक पद्धतीने 3 वेळेस हरिबोल बोलून आभार व्यक्त करायचा आहे. कारण की प्रभूजींनी फार सुंदर लेक्चर तर दिलेलंच आहे, पण प्रभूजींनी जवळपास आपल्या पूर्ण 40गाव तालुक्यातले 15 ते 16 शाळा कव्हर केलेल्या आहेत आणि बाकीच्याही आता काही दिवसांमध्ये प्रभूजी कंप्लीट करणार आहेत. तर प्रभूजींचा आपण आपल्या वैष्णव पारंपरिक पद्धतीने जोरात 3 वेळेस हरिबोल बोलून आभार व्यक्त करायचा आहे. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. तर इथे उपस्थित सर्व भक्तांना माझी विनंती आहे की जे कोणी शिक्षक असतील किंवा ज्यांचे शिक्षक वर्ग किंवा क्लासेस मधले सर जे आहेत ते एकदम क्लोज रिलेशन मध्ये असतील तर त्यांना सांगायचं आहे की आमचे जे प्रभूजी आहेत ते शाळेमध्ये किंवा क्लासेस मध्ये फार सुंदर, कारण की बघा भौतिक गोष्टींसाठी सहज आपण आपल्याला लेक्चर अवेलेबल होतात, पण स्पिरिच्युअल टॉक देण्यासाठी, आध्यात्मिक काहीतरी चांगलं बोलण्यासाठी या भौतिक जगामध्ये व्यक्तिमत्व फार कमी आहे. आणि त्यातले आपले श्रीमान जगन्नाथ यात्रा प्रभूजी आहेत. कारण की प्रभूजींचं जर थोडक्यात सांगायचं ठरलं तर प्रभूजींना पूर्ण भारतामध्ये जेवढी नवोदय विद्यालय आहेत किंवा जे कॉलेजेस असतील, शाळा असतील, तिथे प्रभूजीने जाऊन टॉक दिलेले असेल. की महाराष्ट्र नाही, पंजाब असेल, इव्हन मला प्रभूजी सांगत होते की जम्मू काश्मीर मध्ये पण जाऊन प्रभूजीने टॉक दिलेला आहे. तर प्रभूजींसाठी, प्रभूजींना उत्साह देण्यासाठी आपले जे क्लोज रिलेशन मध्ये सर असतील किंवा मॅडम असतील त्यांना आपण सांगायचं आहे आणि आपल्या शाळेमध्ये प्रभूजींना आमंत्रित करायचं आहे. फार फार धन्यवाद प्रभूजी. त्यानंतर